नमस्कार मंडळी आणि माझा नेहमीचा आवडता प्रश्न कशा आहात तुम्ही। आणि आजचा विषय हा थंबनेलवरून तुम्हाला समजला असेल की अशा काही गोष्टी असतात जे आपल्याला आपल्या हेअर केअर रूटीनमध्ये किंवा कोणत्याही सणाच्या वेळेस लग्नाच्या वेळेस या किमान 10 गोष्टी तरी आपल्याकडे असल्या पाहिजे। काही मोजक्या गोष्टीने हा किती उपयुक्त आहे, म्हणजे खरंच तुम्हाला जेव्हा मी तुम्हाला सांगेन ना तेव्हा तुम्हाला समजेल की अरे अच्छा या गोष्टी आपल्याकडे का असायला हव्या। त्यामुळे कोणत्या त्या वस्तू आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्याच्यातली पहिली गोष्ट ती असते नॉर्मली शॅम्पू। आता सर्वांना असं वाटत असेल की शॅम्पू तर आम्हाला माहिती आहे सर्व काही, पण तू खरंच कोणता शॅम्पू आपण यूज करतो किंवा तो किती उपयोगी असतो किंवा तो खरंच इफेक्टफुल असतो का। आता पहिल्यांदा तुम्ही हे बघा की तुमच्या कोणत्याही शॅम्पूने तुमच्यावरती काय परिणाम होतो, म्हणजे ते सिल्की करतात का किंवा त्यानंतर डॅन्ड्रफ तुम्हाला होतो का किंवा ते स्प्लिटनेस कमी होतात का। बऱ्याच गोष्टी तुम्ही एकदा चेक करून बघा। तुमची केसांची प्युरिसिटी किती आहे, म्हणजे डेन्सिटी वाढती आहे का, या गोष्टी चेक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की काही शॅम्पू तुमचं स्काल्प ऑइलीसुद्धा करतात। म्हणजे जेणेकरून जर तुमच्या चेहऱ्यावरती तुमच्या केसांमध्ये ऑइल सिक्रेशन जास्त होत असेल म्हणजे तुमचं स्काल्प ऑइली आहे। आता या ऑइलनेसला जर तुम्ही असे शॅम्पू वापरले जे ऑलरेडी थोडी ऑइली जे पदार्थ असतात तो सिक्रेशन ऑलरेडी करतो, तर ते पुन्हा तुमच्या केसांमध्ये आणखी ऑइलनेस वाढवेल। अशा वेळी काही ब्रँड असे आहे जे डेन्सिटीसाठी काम करतात, जे एकदम डार्क केसांना छान स्मूथनेस स्ट्रेटनेस याच्यासाठी काम करतात। काही शॅम्पू खरंच खूप चांगले आहे। त्यापैकी पहिला ब्रँड ॲक्च्युली हा ब्रँड ना खरंच म्हणजे काही जणांना माहिती आहे पण काही जणांना थोडासा माहीत नसल्यासारखं असं मला वाटतं आहे, परंतु तो पहिला ब्रँड आहे ॲनेमोलीचा, जो प्रियंका चोपडाचा ब्रँड आहे आणि त्याचे शॅम्पू खरंच खूप सुंदर आहे। त्याचा एक व्हाईटिश कलरचा आणि ब्लॅक कलरचा दोघांचे फोटो स्क्रीनवरती पॉपअप होईल, ते शॅम्पू तुम्ही यूज करून बघा। त्याचा पहिला जो व्हाईट आहे तो ॲक्च्युली इंटेन्स म्हणजे एकदम डेन्सिटी वाढवण्यासाठी स्मूथनेस करण्यासाठी त्यांच्यामध्ये एक प्रकार आहे, एक ऑइली स्काल्प आणि ड्राय स्काल्प, याच्यासाठीही त्यांनी एक वेगळा गट बनवलेला आहे। त्यानुसार तुम्ही त्यांचे शॅम्पू निवडू शकता। त्यांचे कंडिशनर खूप छान आहे। हा पहिला ब्रँड तुम्ही नक्की यूज करून बघा। दुसरा एक ब्रँड जो आहे तो त्याचे कंडिशनर खूप छान आहे, ते म्हणजे लव अँड ब्युटीवाला, तुम्हाला इथे पॉपअप होईल फोटो। त्यांचे खूप चांगला शॅम्पूसुद्धा येतो आणि त्याचं कंडिशनरसुद्धा खूप छान आहे, तुम्ही तो यूज करून बघा। हे जो ब्रँड आहे तो ना जास्तीत जास्त डॅन्ड्रफला किंवा स्मूथनेस एकदम छान येण्यासाठी काम करतो। हा ब्रँड तुम्ही तुमचे एकदा तरी ॲक्च्युली तुम्ही याचं पहिले कंडिशनर वापरून बघा, तुम्हाला लगेच फरक जाणवेल की तुमचं जे पण हेअरचं एकदम स्मूथनेस आलेला असेल। तिसरा ब्रँड तुम्ही लॉरेल हमखास वापरू शकता। तर लॉरेल झालं, मॅट्रिक्स झालं, हे दोन्ही एकाच याच्यामध्ये येतं, तुम्ही त्यापैकी कोणतेही वापरू शकता। परंतु आता रिसेंटली लॉरेलने एक हायड्रेशनला एक लॉन्च केलेला आहे प्रोडक्ट, तो शॅम्पू खरंच खूप छान आहे। ज्यांचे केस खूप असे रुखी आहे किंवा एकदम असे ड्राय झालेले आहेत त्यांनी तर खरंच तो वापरलेला पाहिजे। त्यामुळे हे 3 जे आहे ब्रँड मी तुम्हाला सांगितलेले, हे हेअरमध्ये खूप छानरित्या काम करता। तुम्ही यांचे शॅम्पू वापरून घ्या, तुम्हाला जोही प्रॉब्लेम असेल तो त्यानुसार यांच्याकडे शॅम्पू बनलेले, त्यामुळे तुम्ही या ब्रँडचे शॅम्पू नक्की यूज करून बघा। आता त्यानंतर असतं कंडिशनर, आपण हे शॅम्पूमध्ये त्यानुसार तुम्ही त्या ब्रँडचे घेऊ शकता। दुसरं असतं आता कोणतं प्रोडक्ट आपल्याकडे असायला हवं, तर तुम्हाला खूप वेळा बघितलं असेल की सिरम लोक खूप वापरतात। आता ॲक्च्युली सिरम काम काय करतं, सिरम ॲक्च्युली जेव्हा आपण हेअर वॉश करून येतो, जेव्हा आपले 80% केस ड्राय झालेले असतात तेव्हा हा सिरम लावायचा असतो। एकदम जसे आपण केसांना वळण देऊ किंवा एकदम स्मूथनेस शायनीनेस आणण्याचं काम हे सिरम करतं, केसांना खूप पोषण देण्याचं काम सिरम करतं। आता कोणते सिरम तुम्ही वापरले पाहिजे, लॉरेलचं एक सिरम येतं खूप छान आहे। त्यानंतर बायोलेन्सचं एक सिरम येतं, खूप बजेट फ्रेंडलीसुद्धा आहे आणि खूप छानरित्या काम करतं। ह्या दोघांचीही सिरम तुम्ही
खरंच वापरून बघा. म्हणजे लॉरेल बायोलॉन्स मॅट्रिक्स यांचे जे सिरम आहे, इवन मॅट्रिक्सचं एक पिंक कलरची एक बॉटल येते, तीसुद्धा खूप छानरित्या काम करते. किंवा सिरम तुम्ही आणखी विश केअरचं वापरू शकता, जे स्मूथनेस देतंच आणि त्यानुसार एकदम डेन्सिटी वाढवण्याचंही काम, जिथे जिथे तुम्हाला केस नसेल तिथेही केस वाढवण्याचं काम हे सिरम करतं. त्यामुळे तुम्ही विश केअरचं वापरू शकता. हे जे ब्रँड आहे, प्रत्येकाचे चेहरे जो फोटो असेल तो पॉपअप होईल, पण हे ब्रँडचे जेही सिरम आहे तुम्ही तुमच्या वॅनिटीमध्ये, हेअर केअरच्या वॅनिटीमध्ये तरी नक्की असू द्या. त्यानंतर एक असतं, आता खूप जणांना बऱ्याच प्रमाणात, म्हणजे जास्तीत जास्त स्त्रियांना जास्त त्याच्याबद्दल काळजी असते की त्यांना जेव्हा आपण एखादी हेअरस्टाईल करतो किंवा एखादी कोणतीही केसाला वळण देण्याचं काम असतं आपल्याला करायची इच्छा, तेव्हा जिथे जिथे आपल्याला केस कमी असतात, म्हणजे इथे जिथे आता मला या साईडने दिसतोय, असे जिथे केस कमी असतात तेव्हा त्यांना ती न्यूगंड निर्माण होतो आणि त्यानुसार ते हेअरस्टाईल करू शकत नाही. अशा वेळी खूप चांगलं मॅजिकल प्रोडक्ट आहे ते म्हणजे लॉरेलमध्ये एक स्किनवरती पॉपअप होईल. हे एक पावडरही सारखं येतं जे केसांच्या कलरनुसार असते. एक डार्क ब्राऊन कलर येतो, एक ब्लॅक कलर येतो, एक डार्केस्ट ब्राऊन कलर येतो. डार्केस्ट ब्राऊन मोस्ट ऑफ द नॅचरली जो इंडियन हेअर कलर असतो त्याच्यानुसार बनलेला आहे. ते तुम्ही वापरून बघा. ते कलर तुम्ही स्वतःसुद्धा यूज करू शकता. जिथे जिथे तुम्हाला वाटत असेल तिथे असं पावडरसारखं स्प्रेड करायचं, त्याच्या इथे काहीतरी तुम्ही असं झाकून ठेवा, त्यानंतर असं इथे स्प्रेड करा. तुम्हाला पूर्ण म्हणजे तो भाग पूर्ण कवर होईल आणि असं वाटणारसुद्धा नाही की तिथे तुम्हाला केस कमी होते आणि तुम्हाला जशी वाटेल तशी हेअरस्टाईल तुम्ही करू शकाल. त्यामुळे लॉरेलमध्ये येतं. त्यानंतर टाफ्ट नावाचं एक ब्रँड आहे. टाफ्टमध्ये सुद्धा हा स्प्रे येतो आणि पावडरसुद्धा येतं. हे दोन्ही ब्रँडचे तुम्ही, या दोन ब्रँडच्या तुम्ही वापरून बघा, कारण की हे दोन ब्रँडचे मी यूज केलेले आहे, त्यामुळे मला याच्याबद्दल अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही या दोन ब्रँडचे सुद्धा नक्की वापर करून बघा. तर चौथा असा प्रोडक्ट आहे, बऱ्याचदा कोणाकोणाला एकदम स्लीकवाली हेअरस्टाईल करायची असते किंवा कोणाला जुळा घालायचा खूप जास्त आवड असते किंवा आंबाळा आपला असतो, परंतु त्याच्यामध्ये असं होतं की जेव्हाही आपण ह्या गोष्टी करायला जातो आपले हे छोटे छोटे जे बेबी हेअर्स असतात ते निघायला सुरुवात होते आणि त्यामुळे कितीही आपण प्रयत्न केला तर ते बेबी हेअर्स चिपकत नाही आणि मग ती हेअरस्टाईलला मेसी दिसायला सुरुवात होते. पण जेव्हा आंबाळाने आपण जुडा घालतो तेव्हा तो एकदम स्लीक असला पाहिजे, एकदम एकूण एक आपल्या ह्या केसांची हेअरस्टाईलची जी पण वळण आपण दिलं आहे ते दिसलं पाहिजे. आता या बेबी हेअर्सला लपवायचं कसं, तर याच्यासाठी टाफ्टचा, लॉरेलचा, मॅट्रिक्सचा आणि एक ओसिसचा असे हे वॅक्स स्टिक येतात. हेअर वॅक्स स्टिक त्याला म्हणतात. तुम्ही त्याला फक्त जसं आपण इथे लावलेलं आहे तिथे असं पूर्ण ती असं पावडर तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल ते इथे असं पूर्ण लावायचं. जसं आपण एखादं कोणतंही साबण लावताना एकदम असं हे पुश करतो त्याला, असं छान हळूवारपणे जिथे जिथे तुम्हाला बेबी हेअर्स आलेले असेल तिथे ते लावायचं. तो जो एरिया आहे ना ते बेबी हेअर्स एकदम छान, एकदम केसाला वळण दिल्यासारखे एकदम नष्ट होतात आणि तो लुक खूप सुंदर येतो. एकदम तुम्हाला जसं स्लीक बन पाहिजे, कोणाकोणाला इथून स्लीक करायची खूप सवय असते त्यांच्यासाठी बेस्ट आहे. ज्यांचे बेबी हेअर्स खूप जास्त निघतात पण त्यांना हेअरस्टाईल करताना ते नको आहे त्यांच्यासाठी बेस्ट हे प्रोडक्ट आहे. आता त्यानंतरचा प्रोडक्ट येतं, आता बऱ्याचदा लोकांना थोडासा समोरून पफीनेस हवा असतो किंवा ऑइली स्काल्प असल्यामुळे जे पण आपले हेअर्स असतात ते तेवढी डेन्सिटी देत नाही, त्याच्यात तेवढा फुगीनेस जो आपल्याला हवा असतो तो येत नाही, पण आपल्याला थोडासा तर हवा असतो तो एक लूक देण्यासाठी. तर अशा वेळी तुम्ही काय यूज करू शकता, तर एक ओसिसचं रेड कलरची बॉटल येते, ती पावडरमध्ये असतं. ते फक्त तुम्ही तुमच्या इथे एक लेअर घेऊन तिथे जर तुम्ही टाकलं त्यानंतर त्या केसाला हे कोणत्याही कोमनी स्प्रेड केलं तिथे लगेच ऑइल सिक्रेशन पूर्णपणे ड्राय होतं आणि तुमच्या पफीनेस त्याचे एकदम वाढतो. त्या हेअरची प्युरिसिटी एवढी वाढते की एकदम छान फुगीरपणा तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही आकार देऊ शकता. तर हे प्रोडक्ट
खूप मॅजिकली काम करतं. जेव्हाही कोणती हेअरस्टाईल, म्हणजे जितके हेअरस्टायलिस्ट असेल, जितके मेकअप आर्टिस्ट असेल, हे प्रोडक्ट नक्की यूज करतात. तुम्ही स्वतः वापरू शकता असं हे प्रोडक्ट आहे. फक्त तुम्हाला पावडरसारखं केसांमध्ये त्याला जिथे जिथे तुम्हाला वाटत असेल की इथे फुगीरपणा द्यायचा आहे तिथे तुम्ही ते स्प्रेड करा आणि तसं पाहिजे तसं एकदम ड्राय, तो ऑइलनेस कमी करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथे पफीनेस खूप चांगल्या प्रमाणात येतो. तर बऱ्याचदा हेअरस्टाईल करताना लोकांना एक हेअरस्टाईल विविध प्रकार करायची सवय असते किंवा खूप आवड असते, परंतु त्याच्यामध्ये ती हेअरस्टाईल टिकत नाही. म्हणजे आता आपण ती केली आणि काही वेळाने ते केस निसटून जातात किंवा जसं आपण त्या केसांना वळण दिलं तसं ते राहत नाही. तर यासाठी काय उपाय आपण केला पाहिजे, तर याच्यासाठी हेअर स्प्रे येतो जो होल्ड करतो केसाने हेअरस्टाईल जीही केलेली असेल. काही नसते करायचं, तुम्ही जे हेअरस्टाईल केली आहे त्याच्यावरती फक्त ते स्प्रे करायचं आणि तुमचे जेही तुम्ही केसांना वळण दिलं आहे ते तसंच्या तसं राहतं. आता कोणते ब्रँड याच्यासाठी प्रसिद्ध आहे तर मी यूज केलेली तुम्हाला सांगते, टाफ्टचं आहे, जे सर्व हेअरस्टाईल लोक टाफ्ट यूज करतात. त्यानंतर लॉरेलमध्ये सुद्धा निघालं, पण बजेट फ्रेंडली तुम्हाला हवं असेल आणि त्यात चांगलंसुद्धा तर तुम्ही टाफ्टचं यूज करू शकता. किंवा लॉरेल पॅरिसमध्ये सुद्धा आहे, पण ते थोडं महागड येतं. त्यापेक्षा तुम्ही टाफ्ट यूज करून बघा, तुम्हाला त्याच्यात एकदम लगेच इफेक्ट दिसतो की एकदम होल्ड करतात ते आणि इतकी सुंदर हेअरस्टाईल दिवसभर तुमची राहू शकते. त्यामुळे तो 300च्या रेंजपासून तो स्प्रे चालू होतो, त्याचं ML नुसार असतं. तर तुम्ही टाफ्टचे होल्डिंग स्प्रे, लॉरेलचे हे होल्डिंग स्प्रे हेअरस्टाईल करताना यूज करून बघा. तर खूप लोकांचाही कंप्लेंट असते की कोणती हेअरस्टाईल करताना आपण टूल्स वापरतो, आपण क्रिम्पर वापरतो, आपण कलर वापरू शकतो, आपण बऱ्याच असे इक्विपमेंट वापरतो जे हीट आपण केसांना देतो. तर अशा वेळी वारंवार ते केल्याने किंवा रेअरली कुणाची केस खूप पातळ असते तर त्यांची आणखी त्यांना कंप्लेंट होते की आमचे केस आता तुटत आहे किंवा त्यांना ते भीती असते की माझ्या केसांना काय होईल का. तर तुम्हाला हेअरस्टाईल करायची आहे पण आता तीही भीती आहे, तर अशा वेळी तुम्ही मार्केटमध्ये हीट प्रोटेक्शन स्प्रे येतं ते यूज करून बघा, जे खूप चांगल्यारीत्या काम करतं. आणि बेस्ट हीट प्रोटेक्शन अगदी बजेट फ्रेंडली तुम्हाला जर हवं असेल तर बी ब्लंटचं येतं आणि ते इतक्या छानरित्या काम करतं. काही नाही, आधी संपूर्ण केसांमध्ये तो स्प्रेड करायचा, त्यानंतर तुम्ही कोणतेही जे हीटचे इक्विपमेंट असतात ते वापरू शकता. बऱ्याचदा असं होतं की ज्यांना खूप जणांना भीती असते केसांच्या बाबतीत, कारण की खूप प्रोटेक्टिव्ह असतात लोक केसांच्या बाबतीत, त्यामुळे त्यांना ती भीती असते की हीट दिल्यानंतर माझ्या केसांना काही होईल का. तर त्यासाठी तुम्ही हीट प्रोटेक्शन स्प्रे जर वापरले तर तुमच्या केसांना अजिबात धक्का लागणार नाही, तुम्ही कोणत्याही प्रकारची हेअरस्टाईल करू शकता. त्यामुळे जर तुम्हाला हेअरस्टाईलची आवड असेल तर त्याआधी हीट प्रोटेक्शन स्प्रे वापरायला सुरुवात. तर खूप लोकांना अतिशय स्मूथ केस असतात जी प्रत्येकाला आवड असते, पण काही जणांचे काही कारणामुळे ते नसतात. आता बऱ्याचदा आपल्याला कोणत्या समारंभाला जायचं असतं तेव्हा एकदम नॅचरली मार्केटमध्ये खूप प्रसिद्ध ट्रीटमेंट आहे हेअर स्पाची, परंतु ती त्याचप्रमाणे खूप महागसुद्धा आहे, कारण की ती केसांच्या लेंथवरून डिपेंड असते. तर अशा वेळी आता तुम्हाला स्मूथ केस तर करायचे आहे, पण इतके आता पैसे वाया नाही घालवायचे किंवा नाही द्यायचे पैसे. तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता, 2 ट्रीटमेंट मी तुम्हाला सांगते किंवा 2 प्रोडक्ट असे मी तुम्हाला सांगते. एक प्लमचं किंवा डवचं असे मास्क येते ज्यांच्यामध्ये ॲवोकॅडो किंवा बेरीज किंवा ऑइल, नरिशिंग ऑइल असे पदार्थ त्या मास्कमध्ये असतात. तुम्हाला काही नसते करायचं, तुम्हाला ते पूर्ण अंघोळीच्या आधी पहिले वॉश करायचे हेअर, आपले पूर्ण हेअर, कंडिशनर नाही लावायचं, फक्त शॅम्पूने वॉश करायचे. त्यानंतर ते मास्क लावायचं, 15 मिनिट ते राहू द्यायचं, त्यानंतर ते धुवून घ्यायचं आणि मग नंतर तुम्ही कंडिशनर लावू शकता. तुम्हाला अगदी 15 मिनिटात एकदम छान रिजनेबल हेअर स्पा हा मास्क करून देतो. कोणते? प्लम आणि डव हे दोन्ही ब्रँड मास्कसाठी खूप फेमस आहे आणि त्यांचे खरंच खूप छान आहे.
खूप अशी छान बॉटल ती येतं आणि ती खूप काढ येतं, कारण की इतकं आपल्याला वापरायचं असतं. स्काल्पला नाही लावायचं, कारण की स्काल्पला जर मास्क आपण लावलं तर आपल्या स्काल्पमध्ये ऑइल प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे इथून आपण मिड हेअरपासून त्याला सुरुवात करायची. छान तुम्ही त्याला हीटची एक मास्क येतं किंवा एखादी पिशवी येते ती सुद्धा वापरू शकता, किंवा टॉवेल गरम केला आणि तोही गुंडाळला तरीही आणखी ती इफेक्टफुल होतं. तर अशा घरोघरी तुम्ही हेअर मास्क करू शकता. आणि दुसरा एक घरगुती हेअर मास्क म्हणजे वाटीमध्ये तुम्ही दही, त्यामध्ये अंड आणि शहद हे मिक्स करा, त्याला एकदम छान फेटा आणि ते तुम्ही तुमच्या केसांमध्ये लावा. हा पण मास्क अतिशय इफेक्टफुल आणि खूप छान रित्या काम करतो. कोणत्याही बाहेरच्या मास्कला एकदम कॉम्पिटिशन देईल असा हा मास्क आहे. त्यामुळे तुम्ही हा सुद्धा यूज करू शकता. मी तिन्ही ॲटमच्या गोष्टी तुम्हाला स्किनवरती पॉपअप करेल, तुम्हाला कळेल की तुम्हाला ते कसे यूज करायचं आहे. त्या असे दोन्ही मास्क तुम्ही एकदम, जर तुम्हाला हेअर स्पामध्ये गुंतवणूक नाही करायची, इतके पैशाची गुंतवणूक नाही करायची असेल तर घरगुती तुम्ही असे उपाय करून अगदी हेअर स्पासारखा लुक तुमच्या केसांना देऊ शकता. बऱ्याचदा लोकांना एक खूप कंप्लेंट असते की मी जेव्हाही कोंब करते केसांना तर माझे केस तुटतात, माझे केस एकदम त्याचे फ्लिकीनेस आणखी वाढतो, किंवा ते खूप म्हणजे एखाद्या वेळेने असं होतं की आपण एक कोंब करताना केस डायरेक्ट खाली पडलेले दिसतात. तर अशा वेळी चूक असते. ठीक आहे, डेन्सिटी आपल्या केसांची कमी असली, केस खूप पातळ असले, त्या गोष्टी होतात, पण त्याच्यानुसार आपल्या कोंबही तितकाच महत्त्वाचा असतो. तर मी तुम्हाला खरंच असं सांगते की जर तुम्हाला थोडीशी इन्व्हेस्टमेंट करायची असेल, केस जर खाली नसेल दिसू द्यायचे, तर पॅडल ब्रश येतं, चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल, आणि चांगल्या क्वालिटीचे आयकॉनिक आहे किंवा दुसरे चांगले ब्रँड आहे, तुम्ही त्यांचे पॅडल ब्रश वापरा. एकदा इन्व्हेस्ट करा, कारण की ते खूप वर्ष टिकणारा तो ब्रश असतो, पण त्याचे ब्रेसल मोठे असतात आणि ते खूप छान, म्हणजे एकदम चेहरा केसांमध्ये जी गुंतवणूक होते ती तर नाहीशी करते, पण ते तुटत नाही, ब्रेक होत नाही केस. त्यामुळे तुम्हाला त्राससुद्धा कमी होतो आणि केस गळत नसल्यामुळे तुम्हाला आणखी खूप छान फीलसुद्धा होतं. त्यामुळे तुम्ही पॅडल ब्रश वापरा रॅदर दॅन कोणते प्लॅस्टिकचे ब्रश वापरण्यापेक्षा, किंवा एक बांबूचे पण ब्रशेस येतं. पण माझं आत्ता जास्त रिकमेंड असं राहील की पॅडल ब्रश तुम्ही यूज करून बघा. मी सुद्धा ती जे बांबूचे ब्रश होते ते यूज केलेले आहे, ते कोंब खूप चांगला असतो. परंतु त्यानंतर जेव्हा मी पॅडल ब्रशकडे यूज करायला सुरुवात केली तर मला ते जास्त इफेक्टफुल वाटलं आणि खूप चांगल्यारीत्या एकदम जे केस असतात ना त्याला आकार देण्याचं कामसुद्धा पॅडल ब्रश करतं. कारण की बऱ्याचदा हेअरस्टाईल लोक जेव्हा हेअर स्पा करतात किंवा एखादी स्टाईल करायला सुरुवात करतात तर पॅडल ब्रशचा यूज करतात, कारण की आपल्याला त्रास नको व्हायला आणि केस ब्रेक नको व्हायला. तर तुमच्या रुटीनमध्ये हेअर कलरच्या स्पेशली पॅडल ब्रश असू दे. आणि लास्ट टिप अशी की जेव्हाही तुम्ही कोणती हेअरस्टाईल करता किंवा तुम्ही पोनी बांधता किंवा तुम्ही वेणी घालत असाल तर प्रत्येक वेळी तुम्ही रबर जे यूज करता किंवा तुम्ही ते कापडाचे जे रबर बँड जे यूज करता ते प्लॅस्टिकचे किंवा कोणतेही रंगीबेरंगी यूज न करता सॅटिनचे छान खूप सुंदर सुंदर कलरमध्ये स्क्रंची येतात ते यूज करायला सुरुवात करा. याने खूप फायदा होतो. एक तर तुमचे केस ब्रेक होत नाही. जेव्हाही तुम्ही वेणी घालता जेव्हा आपण तो रबर काढतो तर त्या रबरामध्ये आपले केस अटकलेले तुम्हाला दिसत असेल, ते या स्क्रंचीमध्ये होत नाही. अगदी खूप हळूवारपणे तो निघून जातो आणि खूप विभिन्न प्रकारचे कलर त्यामध्ये येतात. त्यामुळे कोणतेही कॉस्ट्यूम असला त्यानुसार तुम्ही कलर निवडून ते करू शकता. ॲमेझॉनवरती याचे खूप पेअर असलेलं पूर्ण पॅकेट येतं, तुम्ही ते घेऊ शकता. लिंक सापडली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल. त्यामुळे स्क्रंची वापरायला सुरुवात करा. याचा खरंच तुम्हाला अनुभव पटकन येईल. एकदा तुम्ही यूज करून बघा आणि तुम्ही मला सांगाल की खरंच तुमचे केसांचे जेव्हा आपण ते स्क्रंची काढतो तर केस किती अटकलेले असतात. त्यामुळे स्क्रंची वापरायला सुरुवात करा. असे हे प्रोडक्ट होते ज्यांनी तुमच्या हेअरस्टाईल वेळेस हेअर केअरच्या वेळेस किंवा कोणत्याही कारणास्तव कोणत्याही हेअर केअर वॅनिटीमध्ये हे प्रोडक्ट असले पाहिजे. एकदम मोजके प्रोडक्ट पण बेनिफिशियल प्रोडक्ट, कारण की याची आपल्याला गरज नेहमी असते. हे जे सगळे मी तुम्हाला सांगितले प्रत्येक स्त्रिया किंवा कोणताही पुरुष असेल
हा जो घटक असतो तो अनुभवत असतो की केसांच्या बाबतीत लोक खूप प्रोटेक्टिव्ह असतात, पण त्याची काळजी कशी घ्यायची खूप कमी माहीत असते. त्यामुळे हे प्रोडक्ट आपल्या व्हॅनिटीमध्ये असले तर ह्या गोष्टी आपण टाळू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल किंवा इफेक्टफुल वाटला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. पण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कारण की नेहमी माझं म्हणणं असतं की आपल्याला एक फॅमिली खूप वाढवायची आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.